नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आपत्तीच्या काळात तृतीय पंथीयांचा सेवाभाव. इचलकरंजी तृतीय पंथी रेस्क्यू फोर्सला आपत्ती व्यवस्थापनाचे विशेष प्रशिक्षण. इचलकरंजी शहरात सामाजिक बांधिलकीचा एक प्रेरणादायी आदर्श पाहायला मिळाला आहे. आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावत तृतीय पंथीयांनी स्थापन केलेल्या तृतीय पंथी रेस्क्यू फोर्सला महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षामार्फत विशेष प्रशिक्षण देण्यात आलं. नियंत्रण कक्ष प्रमुख संजय कांबळे यांनी आपत्तीकालीन परिस्थितीत बचाव कार्याची पद्धत, यंत्रणेचे कार्य आणि आवश्यक साहित्याचे प्रात्यक्षिक सादर करत मार्गदर्शन केलं. एक हात मदतीचा या भावनेतून भविष्यातही नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा निर्धार रेस्क्यू फोर्सने व्यक्त केला. समाजातील प्रत्येक घटकाला समान स्थान देत आपत्तीच्या काळात मानवसेवेचा नवा आदर्श इचलकरंजीत पाहायला मिळाला. नागरिकांच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या तृतीयपंथी रेस्क्यू फोर्सला इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षामार्फत विशेष प्रशिक्षण देण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचे प्रमुख संजय कांबळे यांनी आपत्तीकालीन परिस्थितीत बचाव कार्याची पद्धत, यंत्रणेचे कार्य तसेच आपत्ती निवारणासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची माहिती आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करत मार्गदर्शन केलं. यावेळी तृतीयपंथी रेस्क्यू फोर्सने भविष्यात कोणत्याही आपत्तीकालीन परिस्थितीत महापालिकेसोबत खांद्याला खांदा लावून नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमात टीम प्रमुख पूनम निर्मळे यांच्यासह प्रणाली देव, शंकर वडार, तनु शिंदे, सुमित चंदुरकर, वैभव कोळेकर, माई मोमीन आणि इतर सदस्य सहभागी झाले होते. तसेच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते. तृतीय पंथीयांच्या या सामाजिक उत्तरदायित्वाचे आणि सेवाभावी उपक्रमाचे इचलकरंजी शहरातून सर्व स्तरातून कौतुक होत असून या उपक्रमासाठी प्रेरणादायी ठरत आहे. हिरकणी न्यूजसाठी पत्रकार लखन कांबळे.